दरम्यान अरविंद केजरीवाल हे सध्या ईडी कोठडीत असले तरी मुख्यमंत्रीपदी तेच कायम राहतील असं आपनं जाहीर केलंय। मात्र घटनात्मकरित्या ते कितपत शक्य आहे याबद्दल जरा साशंकताच आहे, कारण तुरुंगामधनं सरकार चालवता येतं असं कुठल्याही कायद्यात नमूद नाही, लिखित नाही। त्यामुळे केजरीवाल जर आपल्या भूमिकेवरती अडून बसले तर नवीन घटनात्मक पेच उद्भवू शकतो। तर केजरीवालांनी तुरुंगातनं सरकार चालवण्याचं निश्चित केलं तर घटनात्मक पेच कसा निर्माण होतो ते सुद्धा आपण जाणून घेऊया। ईडीकडनं अटक होऊन सुद्धा केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही। लालू प्रसाद यादवांना जेव्हा अटक झालेली होती तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पद आपल्या पत्नी राबडी देवींकडे सोपवलेलं। तर हेमंत सोरेन यांनाही काही दिवसांपूर्वी ईडीनं अटक केली, त्यांनीही आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सुद्धा अटकेनंतर पदावरनं हटवलं गेलं। तर अनिल देशमुख, नवाब मलिक या मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला किंवा त्यांची पदं काढून घेण्यात आली त्यांच्या अटकेनंतर। पण केजरीवाल हे तुरुंगामधनच कारभार पाहतील असं स्पष्टीकरण आपकडनं दिलं गेलंय। सध्या केंद्रीय गृह मंत्रालय या घटनात्मक पेचावरती अभ्यास करत आहे। दिल्लीचे नायब राज्यपाल केजरीवालांना या घडामोडींनंतर हटवणार का आणि केंद्रामध्ये कलम 356 लावणार का, केंद्र सरकार 356 कलम लावणार का, याची आता जोरदार चर्चा आहे। केजरीवालांनी आपल्या अटकेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय आणि आज त्यांच्या याचिकेवरती सुनावणीची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टाकडनं केजरीवालांना दिलासा मिळाला तर ठीक आहे, अन्यथा आपला नवीन मुख्यमंत्री निवडावा लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।